खैरेवाडीत पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा मतदानावर बहिष्कार घालू। पुणेकरांनी मुख्य मार्गावर जाता हे बॅनर लावून सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। पाणी नाही तर मतदान देखील नाही अशी स्थानिकांची भूमिका आहे। पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा जो आहे तो सुरळीत होत नाही, त्यामुळे महापालिकेकडे दिवसेंदिवस उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तक्रारी वाढत आहेत। मात्र अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होत नसल्यामुळे महापालिकेकडून सुद्धा टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो। मात्र आपण पाहतोय की शिवाजीनगरमधल्या खैरेवाडीमधल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी हा बोर्ड जो आहे तो लावलेला आहे आणि यावरती लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय नो वॉटर नो वोट। म्हणजे या भागामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो सुरळीतपणे होत नाही, त्यामुळे आपण पाहतोय की महापालिकेच्या विरोधामध्ये हा खरं तर ग्रामस्थांनी या ठिकाणी बॅनर जो आहे तो लावलेला आहे। पाण्याला त्रस्त खैरेवाडीमध्ये ग्रामस्थ आणि मतदानाला बहिष्कार। जर खरं तर इथला पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर येणारी जी लोकसभा निवडणुकीचं मतदान आहे त्या मतदानावरती आम्ही बहिष्कार घालू अशा पद्धतीचा पवित्रा जो आहे तो खैरेवाडीमधल्या नागरिकांनी घेतलेला आहे। पण पाहतोय की पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती महापालिकेकडे इथले नागरिक जे आहे ते वारंवार करतायत। मात्र मेट्रोच्या कामामुळे पाणी पुरवठ्याची लाईन जी आहे ती कट झाल्याचं इथलं स्थानिक सांगतायत। मात्र अजूनही पाणी पुरवठा जो आहे तो या भागामध्ये सुरळीत झालेला नाही। मात्र आपण पाहतोय की त्रस्त नागरिकांनी या ठिकाणी हा बॅनर जो आहे तो मुख्य रस्त्यावरती लावलेला आहे। आपण पाहतोय की हा पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणारा आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिवाजीनगरकडे जाणारा हा मुख्य रस्ता पाहायला मिळतोय आणि या मुख्य रस्त्यावरतीच इथल्या त्रस्त नागरिकांनी हा बॅनर जो आहे तो लावलेला आहे। पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अन्यथा आम्ही मतदानावरती बहिष्कार घालू असा पवित्रा इथल्या स्थानिकांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे।